गाईज फायनल आम्ही सगळेजण ग्रुप मधले फॅमिली सगळी एकत्र आलो घोड्यावरती. जयकारा शेरावाली बोल साचे दरबार की जय. एकवीरा माते की आये 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 गणपती बाप्पा. हॅलो गाईज, माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर गाई वाजलेले आहेत 6:30. तर आता आम्हीच चाललेलो आहोत फायनल देवीच्या दर्शनाला. तर पहिले नाश्ता करतो आणि मग आम्ही निघू. तर चला जाऊ आपण देवीच्या दर्शनाला. मस्तपैकी आम्हाला खाली दरवर्षी रूम जेवण बनवायला देतात. तर तिथे नाश्ता केला आमच्यासाठी, चहा आणि आम्हाला कांदे पोहे केले. पोहे चहा मस्तपैकी गरम करते थोडं, कारण का आम्ही उशीर झालो म्हणून वर्षा थोडी आमच्यासाठी गरम करते. बोल साचे दरबार की गाईज. फायनल आमचा सगळ्यांचा नाश्ता करून झालेला आहे आणि आमचे करापलेला सलमान खान आणि राणी मुखर्जी आली. एक चल फटाफट फटाफट खा ले. बोल सारे बोलो. कुछ बोल सकती हो आप? अच्छा लगता है यहाँ पे आने के बाद? अच्छा लगता है तो हुरहुरी भरा रही है. हुरहुरी भरा रही है. कितने साल हो गया इधर आया? कितना साल है यहाँ पे? साल में 2 बार आए हैं. साल में 2 बार गए? नहीं, कितना साल हो गया? मार्च में आया था, है ना? 1 साल में 2 बार. मेरे को 9 साल हो गया. 9 साल हो उनको गया. 9 साल. अगले साल आपको लड़का होगा. मेरे तो 9 साल हो गया. राजानी नागेनी मग दारीनं लहानपण झालं तरी दादावल्यानं सुटलं. फायनल आमच्या रिक्षांमध्ये फोटो काढू. गाईज फायनल आता आम्ही रूमवरनं आलोय. इथे पर्ची कार्ड भेटते, ते पर्ची कार्ड घ्यायला चाललो आम्ही, कारण का त्याशिवाय वरती एंट्री नाही आहे. तुम्ही बघू शकता वरचं सुंदर मस्त बघा वातावरण कसं एक नंबर वातावरण दिसतंय. आणि इथे आमच्या चिनानी हे घेतली आहे, ते बांधतायत. चाललो आम्ही पर्ची कार्ड काढायला. गाईज बदलापूरचे आहेत. गाईज फायनल आमच्या पर्च्या काढून झालेल्या आहेत. ह्याच्याशिवाय गाईज आपल्याला वरती एंट्री नाही आहे. तर आम्ही सगळ्यांनी काढल्या आहेत. यावेळेस साराला पण भेटली आमच्या. तर हे मग कसं वाटतं आपल्याला? छान वाटतं. आणि गाईज तुम्ही बघू शकताय हा इथून नजारा बघा देवीचा. गाईज हे सगळे 60 डोंगर पालटून आपल्याला त्या 60 डोंगरांच्या मध्ये ती बसलेली आहे. गाईज खूपच एकदम स्टोरी पण मस्त आहे देवीची, एक नंबर. चला आता आपण जाऊ देवीच्या दर्शनाला. बोल जय माता दी. कडक. फायनल आता आम्ही इथून चुनरी घेतोय. चलो गाईज. 9 साल हो गया मेरे को. 3 चीज चढ़ता है आंटी, आपको पता ही है. चुन्नी, चोला, छतर. कोई बड़ा चढ़ाता है, कोई छोटा चढ़ाता है. मैं आपको 2 किस्म का दिखाता हूँ. एक छोटा दिखा देता हूँ, एक साइड का दिखा देता हूँ. जो आपकी समझ में आएगा वो ले लेना, ठीक है? ये चुन्नी छोटे ये पैरो बाबा है. गाईज फायनल आम्ही चुनरी घेतलेली आहे, सगळेच घेत आहेत. चला आपण जाऊ आता दर्शनाला. प्रसाद ले लो पैकेट, ठीक है? घे मेरा. वो दीदी किसने चढ़ाना है? गाईज फायनल पोहोचलो. एक नंबर. चलो गाईज. गाईज हा मेन प्रवेशद्वार आहे आणि इथून बघू शकता लाईव्ह. आणि गाईज पूर्णपणे
ही अर्धी कुवारी आहे, अर्धी कुवारी. गाईज फायनल प्रवेशद्वार नवीन बनवतात तिथे मागे, आणि हा जुना तुम्ही लाईन बघू शकता. हे आतमध्ये एंट्री करण्यासाठी आहे. वा 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 वा, प्रवेश बघू शकता, प्रवेश. फायनल आम्ही प्रवेशद्वारवरून आतमध्ये आलोय. आता चाललोय घोड्यांकडे, कारण का घोडे करणार आहोत आम्ही. गाईस तुम्ही पब्लिक बघू शकता, याच्यापेक्षा जास्त पब्लिक वरती असेल. आणि मस्त आहे बघा. तर गाईस फायनल आम्ही घोड्यावरती आता बसतोय. गाईस फायनल आम्ही घोड्यावर बसलो. आणि तिथे बारकी पोर. जय माता दी, जय माता दी, जय माता दी, बोल साचे दरबार की जय. ज्या ज्या ठिकाणी हॉटेल्स वगैरे जर आपण चालत गेलो की जमायला होतं, म्हणून थोडंसं नाश्ता पण करू शकतो आपण. आणि आम्ही घोड्यावर बसलोय. सारा आणि बारकी पोर पाठी आहेत. बोल जय माता दी, जय. कैलास दर्शन गीता मंदिर. गाईज मंदिर आहे. राधे राधे, किती लांब आहे बघा, अर्धी कुवारी अजून. तेवढ्या वरती जायचं आम्हाला. चरण पादुका मंदिर. जय माता दी, चरण पादुका मंदिर. गाईज गाईज फायनल आम्ही अर्ध्या कुवारीच्या रस्त्यावरती आहोत. मस्त थंडगार वातावरण आहे. एवढी थंडी आहे बापरे, भरपूर थंडी आहे. फायनल अर्धी कुवारी आम्ही तिकिटा काढतोय. येताना आम्ही दर्शन घेऊ. गाईस अर्धी कुवारी आपली. फायनल अर्धी कुवारी जवळ पोचलो. काहीच प्रत्यक्ष आपण टीव्ही मध्ये बघतोय, त्यावर तिथे प्रत्यक्ष आल्यावरती मी मीनी पर्ची कार्ड काढलाय. आम्ही येताना अर्धी कुवारीचं दर्शन घेऊ. पहिला वैष्णोदेवीचं दर्शन घेतो, भैरवनाथचं दर्शन घेतोय. मी गेलेली पर्ची काढायला 5 किलोमीटर एवढ्या अंतरावरती पर्ची काढ होती, ते काढायला गेलेली. अजून घोडा आमचा खाली आहे. काहीच बापरे, भरपूर दमली मी. गोंडू आला, ये गोंड्या,
ए धोला धोला. चलो चलो. तर काही फायनल आमची सगळीजण ग्रुप मधले फॅमिली सगळी एकत्र आलो घोड्यावरती. जयकारा शेरावाली बोल साचे दरबार की जय. एकवीरा माते की आये 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 गणपती बाप्पा. काय झाली कॅप्टन? तुम्ही बघू शकता हे 60 डोंगर आहेत. एकूण 60 डोंगर आहेत. आता आम्हाला फक्त थोडंच राहिलं जायचं. 5 किलोमीटर राहिलं घोड्यावरती. तुम्ही बघू शकता ज्यांना कोणा हेलिकॉप्टरमध्ये जायचं असेल तर हेलिकॉप्टर बघा खाली कसा उतरतोय. ते हेलिपॅड आहे तिथे. गाईस आस्ते आस्ते थंडी वाढत चालली आहे. फक्त 2 किलोमीटर वरती आहे. फक्त 2 किलोमीटर राहिलं आहे. येईल भरपूर गाईस. थंडी आहे भरपूर म्हणजे भरपूर. एक नंबर थंडी आहे. फायनल तुम्हाला दिसतंय का? आम्ही ते लॉकर मध्ये आमचं सगळं सामान ठेवतोय कारण का पुढे अलाउड नाहीये काहीच म्हणून इथेच ठेवतो आम्ही. फायनल आमचं दर्शन झालंय. चला कसं झालं चिना दर्शन? एक नंबर. कसं झालं दर्शन? एक नंबर. तर काही आता फायनल आम्ही चाललोय रोपवे मध्ये. तुम्ही बघू शकता माता राणीचा दरबार बघू शकता. गाईज 5 वर्षामध्ये आज या वर्षीचं माझं 5वं वर्ष आहे. या 5 वर्षामध्ये आज माझं एवढं दर्शन मस्त झालं ना. एक नंबर दर्शन. एक नंबर म्हणजे एक नंबर गाईज. आय लव्ह वैष्णवी माता. आमचे तिकीटा काढून झालेले आहेत. आता आतमध्ये प्रवेश आमचा. तर गाईज आता आम्ही थांबलेला रोपवेसाठी. रोपवेला गर्दी बघा अफाट गर्दी आहे. अजून खाली जायचं त्या टोकाला आम्हाला. जेवणा मग तुझ्या आई काय जैसी बनी है देखना. सारा चालत नाही घुसणे. काहीच आमची आरती मंडळी चालली. फायनल भैरवनाथ दर्शनाला आम्ही एंट्री करतोय. मोबाइल दूर रखिए.